नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे गुरु. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण अगदी लहान बाळाला जेव्हा देवाला नमस्कार करायला शिकवतो तेव्हा त्याला म्हणतो, बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे, मला मोठं कर. म्हणजे अगदी न कळत्या वयापासून आपण बाळाला काहीतरी मागायला शिकवत असतो. देवाकडे काही मागणं हे काही चूक नाही आहे, पण आपलं समाधान कधीच होत नाही. एक झाली की दुसरी मागणी असतेच. आपल्या मागण्या कधी पूर्ण करायच्या की नाही हे सगळं तो देव ठरवत असतो. बाळ रडू लागल्यावर आई जसं त्याला लगेच दूध देत नाही, आधी खुळखुळा वाजवून त्याचं लक्ष विचलित करते. बाळही थोडं हसतं, परत रडू लागतं. पण दुधाची वेळ होईपर्यंत आई त्याला खेळवत राहते. तसंच देवही आपल्यासाठी योग्य वेळ आली की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना धीरच नसतो. आपल्याला वाटतं की मी मागितलं की लगेच मिळायला हवं. हे तारतम्य आपल्याकडे नसतं. अशा वेळेला आपल्याला योग्य गुरूंची आवश्यकता असते. गुरुकृपा सर्वांनाच मिळते असं नाही. तेवढं सगळ्यांचं भाग्य नसतं. आपण सर्वजण आनंदाच्या शोधात असतो. जो आनंद आपण बाहेर शोधत असतो तो आनंद आपल्या आतच आहे हे गुरु सांगतात. ते आपल्या शिष्याला भरकटू देत नाहीत. आपण एखाद्या श्रेष्ठ गुरुला शरण गेलो की आपल्या शिष्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग ते दाखवतात. हंसाप्रमाणे दुधातून पाणी वेगळं करून आपल्याला हवं तेच स्वीकारण्याचं ज्ञान ते देतात. आपल्या सभोवती असणारं तेजोवलय अधिक गडद करण्याची शक्ती त्या गुरूंकडे असते. देवाने आपल्याला आत्तापर्यंत काय नाही दिलं? सगळं काही त्यानेच तर दिलंय. आधी त्यासाठी आपण त्याचे ऋणी आहोत हे मान्य करून आभार मानूया आणि नंतर त्याच्याचकडे श्रेष्ठ गुरूंची मागणी करूया. कदाचित कोणाच्या तरी रूपाने देवच आपल्याला मार्गदर्शन करेल किंवा आत्ताही करत असेल. आपण त्या गुरुकृपेचा आनंद अनुभवूया. देव सदैव तयार आहे. आपण फक्त त्याला शरण जाण्याचा अवकाश आहे. संपूर्ण समर्पण एवढंच आपल्याला करायचं असतं. धन्यवाद.